सुरगाणा तालुक्यातील उदमाळ गावात आता आकाश निरीक्षण आणि खगोल पर्यटनाला चालना देणाऱ्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजनेतून 42,14,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. डार्क स्काय इंटरनॅशनल संस्थेच्या निकषांनुसार गावातील प्रकाश व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक करण्यात येणार असून अनावश्यक कृत्रिम प्रकाश कमी करून रात्रीचे नैसर्गिक आकाश अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करतो आणि पर्यटनवाढीसाठी इको टुरिझमसाठी विभिन्न प्रकारचे प्रयत्न झाले. त्याच्यामध्ये गड किल्ल्यामध्ये आपलं हे असेल, पर्यटनवाढी करण्यासाठी हातगड किल्ल्यामध्ये आपण प्रयत्न करतो. त्यासोबत ट्रेकिंगचे रूट्स असेल, होमस्टेज असेल आणि त्या प्रयत्नामध्ये एक नवीन आपण हे प्रयत्न करतो की डार्क स्काय म्हणजे आपला जो कॉन्स्टलेशन्स आहेत ते आपले जो पूर्ण तारे आहेत त्याला अगर बघायचं असेल त्याच्यासाठी एक असं ठिकाण आपण नमूद करू, जो आपण निश्चित करू ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे सगळे जो आपले पूर्ण ब्रह्मांड आहे ते तिथून आपल्याला आपण बघू शकतो. ग्रामसभेने पेसा कायद्याअंतर्गत प्रकाश प्रदूषण नियंत्रण आणि अंधारमय आकाश संवर्धनाचा ठराव मंजूर केलाय. यामध्ये ऊर्जा बचत करणाऱ्या दिव्यांचा वापर, स्थानिक युवकांचे प्रशिक्षण आणि खगोल निरीक्षणासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा समावेश देखील करण्यात आलाय. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची ओळख तर होईलच, तसेच खगोल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील उदमाळ गाव भविष्यात देशातील महत्त्वाचं आकाश निरीक्षण केंद्र म्हणून ओळखलं जाऊ शकतं. नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक.